आपण दुधीचे पराठे बनवणार आहोत. हा दुधी किसून घ्यायचं, त्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं एका वाटीत. ते पाणी फेकून द्यायचं नाही, आले दुसऱ्या वाटीत ठेवायचं. आणि यात मी लिंबू पिळलेला आहे आणि मी वाटण केलेलं आहे. या वाटणामध्ये मी कोथिंबीर, मिरची, ओवा, लसूण आणि जिरे टाकले आणि थोडं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचे हाताने. यामध्ये थोडं हिंग टाकायचे, हळद, मीठ, कस्तुरी मेथी टाकलेली आहे थोडी, तीळ, कांद्याची पात, गव्हाचं पीठ टाकायचं 2 वाटी, बेसन टाकायचं 2 चमचे, बाजरीचं पीठ, एक वाटी, असं पूर्ण एकत्र मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आधी त्या दुधीमध्येच आधी मिक्स करून घ्यायचं. हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं त्यात. तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता. आणि याच्यात हळूहळू ते आपण दुधीचं पाणी काढलेलं आहे ते टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. यात पाणी एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं. अशा प्रकारे पीठ चुरून झालेलं आहे. त्यात थोडं ऑइल टाकायचं आणि व्यवस्थित मस्त असं चुरून घ्यायचं. अशा प्रकारे आपण हे पीठ चुरून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून त्याला 10 मिनटासाठी पीठ मुरू द्यायचं आहे. 10 मिनिटांनी आपण पराठे लाटून देऊया. 10 मिनिट झालेले आहेत. असा एक गोळा काढून घ्यायचा, त्याचा आपण आता पराठा लाटणार आहे. पराठा लाटून झालेला आहे आणि त्याच्या इथे असं होल पाडायचं. पराठ्यामध्ये असं थोडं तेल टाकायचं.